महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे। 4 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेचे 2 तुकडे झाले होते। तेव्हा अनेकांना वाटलं होतं की आता संघर्ष संपलाय, पण राजकारणात काहीही कायमस्वरूपी नसतं। आज पुन्हा एकदा शिवसेना चर्चेच्या केंद्रस्थानी आलेली आहे। कारण आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी बंडाचं निशाण फडकवलेलं आहे। एकेकाळी लोकसभेमध्ये 9 खासदारांचा आकडा गाठणाऱ्या उद्धव गटाकडे आता अवघे 3 खासदार उरल्याचं चित्र दिसत आहे। प्रश्न असा आहे की ही केवळ खासदारांची फूट आहे की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरील अविश्वासाची मोठी नोंद। यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्या विश्लेषण वाईब या चॅनलवरती। नमस्कार, मी सायली नलावडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब। महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर शिवसेना ही केवळ एक राजकीय पक्ष नव्हता, तर ती एक भावना होती, एक विचार होता आणि बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व हे तिचं केंद्रबिंदू होतं। बाळासाहेबांच्या काळातही शिवसेनेमध्ये मतभेद झाले, काही नेते गेले, काहींनी बंडही केलं, पण पक्षाच्या मूळ संरचनेला एवढा मोठा धक्का कधीही बसला नव्हता। मात्र 2022 नंतरचं चित्र हे पूर्णपणे वेगळं झालं। आधी 40 आमदार गेले, नंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलं आणि आता मशालीवरती निवडून आलेल्या खासदारांची फळीही ढासळली आहे। या 6 खासदारांमध्ये मुंबई उत्तर पूर्वचे संजय दिना पाटील, यवतमाळचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील अष्टीकर, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे संजय जाधव आणि शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे। निवडून आलेल्यांपैकी फक्त अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वजे हे 3 खासदार हे आता उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले आहेत। या संपूर्ण घडामोडीला ऑपरेशन टायगर असं नाव दिलं गेलंय। हे नावच या कारवाईचा राजकीय संदेश सांगून जाणार आहे। शिंदे गट याला खऱ्या शिवसैनिकांचं पुनर्मिलन म्हणतोय, तर उद्धव ठाकरे गट यामागे सत्तेचा दबाव, राजकीय ताकद, पैशाची ताकद आणि भाजपची रणनीती असल्याचा आरोप करतोय। पण या आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न विचारणं आवश्यक आहे। जर पक्षामध्ये सर्व काही सुरळीत होतं, अलबेल होतं, तर एकाच वेळी 6 खासदारांनी असा बंडाचा निर्णय का घेतला? राजकारणामध्ये कोणताही नेता किंवा कार्यकर्ता हा अचानकपणे निर्णय घेत नाही। विशेषतः खासदारांसारखे लोकप्रतिनिधी हा आपला राजकीय भविष्यकाळ लक्षात घेऊनच पाऊल टाकतात। त्यामुळे या बंडामागे केवळ एका दिवसाची नाराजी नसून दीर्घकाळ साचलेली अस्वस्थताही असू शकते। अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे गटातील काही नेत्यांकडून पक्षातील निर्णय प्रक्रिया ही काही मोजक्या लोकांभोवती फिरत असल्याची देखील चर्चा होत होती। अनेकांना वाटत होतं की पक्षामध्ये कार्यकर्त्यांपेक्षा कुटुंबियांना जास्त महत्त्व मिळत आहे। अर्थातच उद्धव ठाकरेंचे समर्थक या आरोपांना फेटाळून लावतात, पण जेव्हा सलग 2 मोठ्या फुटी होतात तेव्हा नेतृत्व शैलीवरती प्रश्न उपस्थित होणं हे अगदीच स्वाभाविक आहे। आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न, या सर्वामागे भाजप आहे का? आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात हा आरोप नवीन नाहीये। विरोधी पक्षातील नेते हे भाजपवरती नेहमीच विरोधकांना कमकुवत करण्यासाठी म्हणून पॉलिटिकल इंजिनिअरिंग केल्याचा आरोप हे नेहमी करत आलेले आहेत। तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गट यांचं म्हणणं असं आहे की कोणीही जबरदस्तीने पक्ष सोडत नाही, लोक स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी निर्णय घेतात। सत्य कदाचित या दोन्ही टोकांच्या मध्ये कुठेतरी नक्की असेल। सत्ता, राजकीय गणित, स्थानिक समीकरण आणि त्याचबरोबर ती वैयक्तिक महत्वाकांक्षा हे सर्व घटक अशा निर्णयांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात। पण या घडामोडींमध्ये सर्वाधिक फायदा कोणाचा झाला तर तो एकनाथ शिंदे यांचा। कारण या फुटीमुळे एनडीए मध्ये एकनाथ शिंदे यांचं वजन हे निश्चितपणाने वाढलेलं आहे। 2022 मध्ये बंड केलं तेव्हा त्यांच्यावरती अनेकांनी टीका केली होती, अनेकांनी त्यांचं राजकीय भविष्य संपल्याचं देखील भाकीत केलेलं होतं। पण आज परिस्थिती अशी आहे की शिवसेनेचं नाव, चिन्ह, मोठा आमदारांचा गट आणि आता खासदारांची संख्या देखील त्यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे। म्हणजेच काय तर शिंदे केवळ टिकले नाहीयेत, तर त्यांनी स्वतःचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व मजबूत केलं आहे। याशिवाय लोकसभेमध्ये शिंदे गटाची संसदीय ताकद वाढल्यामुळे महायुतीत त्यांचा राजकीय प्रभाव देखील अधिक मजबूत झाला आहे। शिंदे आता भाजपसमोर अधिक आत्मविश्वासाने बोलू शकतील, आपले स्वतःचे प्रस्ताव मांडू शकतील आणि महाराष्ट्रातील निर्णय प्रक्रियेत देखील त्यांचं महत्त्व अधिक वाढू शकतं। याचा थेट परिणाम हा महायुतीच्या अंतर्गत राजकारणावरती होऊ शकतो। आतापर्यंत भाजप हा महायुतीतील निर्विवाद मोठा भाऊ होता, पण शिंदे गटाची ताकद वाढल्यामुळे निर्णय प्रक्रियेत त्यांचं महत्त्व वाढणार हे देखील निश्चित आहे। म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये असणारा मंत्रिमंडळ विस्तार, पुढील विधानसभेच्या निवडणुकांच्या जागा वाटपांच्या चर्चेत शिंदे अधिक ताकदीने आपली भूमिका मांडू शकतात। आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं पुढे काय।
राजकारणामध्ये अनेकदा पराभव हा शेवट नसतो. उलट काही नेते हे संकटातून अधिक मजबूत होऊन बाहेर येतात. ठाकरे यांच्याकडे अजूनही एक ठराविक मतदार वर्ग आहे. विशेषतः मुंबई, ठाणे आणि काही शहरी भागांमध्ये त्यांना सहानुभूतीची लाट मिळाल्याचं 2024च्या निवडणुकीमध्ये दिसून आलं होतं. आदित्य ठाकरे यांची युवा नेते म्हणून असलेली क्रेज ही देखील पक्षासाठी महत्वाची आहे. मात्र वास्तव हे देखील आहे की संघटनात्मक ताकद ही कोणत्याही पक्षाची खरी ऊर्जा असते. आमदार गेले, खासदार गेले आणि स्थानिक पातळीवरील नेतेही दूर जाऊ लागले तर पक्षाला पुनर्बांधणीसाठी सर्वात मोठी मेहनत घ्यावी लागते. आज उद्धव ठाकरे यांच्या समोर केवळ विरोधकांशी लढण्याचं आव्हान नाहीये, तर स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व पुन्हा मजबूत करण्याचं आव्हान मोठं आहे. या संपूर्ण प्रकरणामधून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे शिवसेनेची लढाई ही फक्त आता शिवसेनेच्या 2 गटांमधील राहिलेली नाहीये. ही लढाई बाळासाहेबांच्या वारशावरती दावा सांगणाऱ्या 2 मोठ्या बलाढ्य राजकीय नेत्यांची लढाई आहे. एकनाथ शिंदे हे विकास, सत्ता आणि संघटनात्मक ताकद यांच्या आधारावरती स्वतःला खरी शिवसेना मानतात, तर उद्धव ठाकरे हे वैचारिक भूमिका, मराठी अस्मिता आणि बाळासाहेबांच्या मूळ विचारांचा वारसा आपल्या बाजूला असल्याचा दावा करतात. अखेर निर्णय कोणाचा होणार? न्यायालयाचा नाही, अगदी निवडणूक आयोगाचाही नाही आणि राजकीय विश्लेषकांचा देखील नाही. अंतिम निर्णय हा महाराष्ट्रातील मतदार घेणार आहेत, कारण आपल्या लोकशाहीमध्ये शेवटचा शब्द हा जनतेचा असतो. आजच्या घडीला चित्र असं दिसत आहे की एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद ही वाढलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या समोर पक्ष बांधणीचं मोठं आव्हान देखील उभं राहिलेलं आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास असं सांगतो की इथं कोणत्याही नेत्याला कायमस्वरूपी विजेता किंवा पराभूत समजणं हे धोकादायक ठरतं. कारण राजकारणामध्ये एक दिवस हा खूप मोठा असतो आणि निवडणुकीपर्यंत अजून बरेच दिवस हे बाकी असतात. मग तुम्हाला काय वाटतं? ही फक्त खासदारांची फूट आहे की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मिळालेला मोठा धक्का? शिंदे यांनी शिवसेनेवरती पूर्ण वर्चस्व मिळवलं आहे का, की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा कमबॅक करतील? तुम्ही तुमचं मत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच सखोल आणि निपक्ष राजकीय विश्लेषणासाठी विश्लेषण वाहिनी या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.